गोलंदाजी मार्कवर आहे तो साबिर. सामना करेल रुचित पाटील. 4 षटकांचा सामना असेल. पहिला चेंडू रुचित पाटील साठी. एक मोठा संघ आणि मोठी मॅच पाहायला मिळेल आपल्याला. पहिल्याच चेंडूवर प्रहार. पहिल्याच चेंडूवर श्रीगणेशा केलाय चौकाराने. चेंडू गेला सीमा पार. धावा आल्या 4. एक चेंडू 4 धावा. सुरुवात तर चांगली करून दिली. रुचित त्यासाठी प्रसिद्ध आहे की संघाची सुरुवात नेहमी चौकाराने करावी. अतिरिक्त धाव पंचांनी 9 घोषित केलाय. दोन्ही पंचांनी हात फिरवले म्हणजे 9 धाव संख्या झाली 5. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुन्हा एकदा चौकार म्हणजे धावा झाल्यात 9. चेंडू झालाय 1. सॉरी धावा झाल्यात 10. 10 धावसंख्या धावफलकावर लागली. एक चेंडूचा खेळ संपलाय. रुचित त्या ताकदीचा फलंदाज आहे. त्याच्या बॅट म्हणून जेवढा धावा येतील यावर्षी नक्की होईल. पुढचा सामना. पुढचा चेंडू क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चेंडू जर मिस झाला असता तर सीमापार गेला असता. आता अक्षय पहिल्यांदाच सामना खेळेल साबिरचा. मागडे षटक ठरतंय. अक्षयने पण प्रहार करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू निर्धाव गेला. अक्षयला काही गरज नव्हती. स्ट्राईकला आणायचं होतं रुचितला. पुन्हा एकदा अक्षय आणि सुंदररित्या टोलवला अक्षयने. 4 धावांसाठी. या 4 धावांनी धावा झाल्यात. 15 धावसंख्या धावफलकावर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अक्षयसाठी. धावसंख्या झाली 16. 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडू आहे रुचित. 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू. मागडे षटक ठरतंय साबिरचं. पुन्हा एकदा रुचित आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावसंख्या झाली 17. एका षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा लागल्या 17. बिनगडी बाद किंकोली बरोटकर संघाच्या. खूप मागडं षटक ठरलं पॉवर प्लेचं. जे पॉवर प्लेला हवं होतं ते किंकोली बरोटकर साठी घडलंय. कारण रुचितच्या बॅटमधून चौकार आलेत. अक्षयने एक चौकार आणलाय. धावफलकावर धावा लावल्यात 17. 17 धावा धावफलकावर. रियान याच्यावर दमार असेल अयान बोयेच्या संघाची. कारण त्या ताकदीचा गोलंदाज आहे रियान. त्याला वैयक्तिक दुसरं आणि पहिलं आणि संघाचं दुसरं शतक हाताळण्यासाठी बोलवलंय कर्णधाराने. तो रियान गोलंदाजी मार्कवर. सामना केला रुचित. सुंदररित्या खेळी केली रुचितने. 1 धाव. पुढचा चेंडू अक्षयच्या बॅट मधून आरापार. दुसरा चौकार अक्षयच्या बॅट मधून. मला हितेश पाटील सांगतच होते की रुचितपेक्षा अक्षय घातक आहे आणि खरोखर घातक दिसतोय. कारण 3 चेंडूचा सामना केला त्याच्यात 2 चौकार आणलेत अक्षयने. सुंदर झेल पकडल्या. टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि रुचित पाटील स्वतः खेळाडूवृत्ती का असते कारण रुचित पाटीलने पहिली टाळी वाजवली. त्याला जसं कळलं की बॉल क्षेत्ररक्षक हातात जाऊन चिपकला तशी त्याने टाळी वाजवली आणि अक्षय आलाय माघारी. एक मोठी खेळी केली अक्षयने संघासाठी. 2 चौकार आपल्या बॅटमधून आणि धावसंख्या झाली 22. क्रितेश महेश पालेकर याचकडून कोणताही फलंदाज 20 धावा लावेल आपल्या बॅट मधून त्याच्यासाठी 50 रुपयाचा पारितोषिक आहे. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पुढचा चेंडू रियानचा. सुंदररित्या टोळवला पण राजूला तेच काम करायचं होतं. रुचित पाटीलला
स्ट्राईक इनला आणणं गरजेचं होतं. रुचित पाटील स्ट्राईक इनला आलाय रियानचा सामना करण्यासाठी. सुंदररित्या टोलवला आणि एक महागडा फलंदाज तंबूच्या आश्रयाखाली रोचित पाटील. जे पाहिजे तरी अयन बॉईजला मिळालंय, कारण रियानला दुसऱ्या षटकात आणायचं कर्णधाराचं स्वप्न होतं ते पूर्ण केलं रियानने. कारण अक्षय आणि रुचित ही सलामीची जोडी तंबूच्या आश्रयाखाली धाडली. आता राजू आणि ऋतिक मनीष जांगा सांभाळेल. रुचित पाटीलची सख्खे बंधू आहेत. भावाची जागा सांभाळायला पुन्हा एकदा भाऊ मनीष पाटील. तिसरं शतक कोण घेऊन आलाय? ओबिन. तिसरं मुबिन. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं शतक हाताळेल. आपल्या संघासाठी रियाने कमबॅक करून दिले चांगलं. पहिला चेंडू मुबिनचा, सामनाकडे राजू आणि काय चेंडू टाकलाय. फलंदाजा अपील करतायत पण अपील फेटाळून लावली पंचांनी. निर्धाव चेंडूची सांगता झाली. दुसरा चेंडू मुबिनचा, सामनाकडे राजू. सुंदर आणि गचाळ क्षेत्रक्षम पाहायला मिळालं. हा सिद्ध चेंडू निर्धाव गेला असता पण एक धाव आली. किप्परने चुकी केली, कारण क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आणि ती चूक भरून काढावी लागेल फलंदाजीसाठी आल्यावर, कारण एक धाव लिहिली गेली. सामना करेल आता मनीष. ही अतिरिक्त धाव. 2 चेंडूचा खेळ संपलाय. तिसरा चेंडू सुंदररित्या टोळवला. झेल होईल का? पण झेल सोडलाय. संधी दिली मनीषला, कारण चेंडू डायरेक्ट सीमारेषा पार गेला असता. प्रयत्न चांगला होता पण यश काही हाती आलं नाही. संधी दिली ते मनीषला, म्हणजे एक जीवदान मिळालंय. संधीचं सोनं करावं लागेल. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूचा खेळ बाकी. तिसऱ्या शतकातला चांगली गोलंदाजी करतोय मुबीन. या चेंडू सुद्धा विकेट होती पण एक जीवदान दिलंय. राजू पुढचा सुंदर गोलंदाजी. आता मात्र किप्परने चुकी केली नाही, कारण किप्परला माहित होतं आता चुकीला माफी नाही, कारण गेल्या वेळी जी चूक केली आणि एक धाव गेली. आता राजूला माघारी पाठवलं किप्परने. ते काम करायचं होतं, कारण जेव्हा गोलंदाज निर्धाव चेंडू टाकतो तेव्हा त्याला अपेक्षा असतं की किप्पर त्याचं काम पूर्ण करेल. एक अपेक्षा घेऊन तो चेंडू निर्धाव टाकत असतो आणि ते काम पूर्ण केले किप्परने. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. आता जागा सचिन. हे नाव खूप मोठं आहे क्रिकेटमध्ये. सुंदररित्या टोळवलं. आडवा बॅटने खेळायचा प्रयत्न आणि पंचांचा निर्णय ये गेले चौकार. सचिनच्या नावाची सचिनने केली चौकार आहे मित्रा, कारण की प्रेक्षक वर्ग आहे पाठीमागं तुझ्या. तिसऱ्या शतकातला अंतिम चेंडू मुबीनचा. धावसंख्या झाली, धावफलकावर लागल्या धावा 30. शेवटचा आणि अंतिम चेंडू. चांगली गोलंदाजी करत होता, कारण तो झेल जर पकडला गेला असता तर मनीष सुद्धा माघारी परतला असता. सचिन पुन्हा एकदा. आत्ताही अतिरिक्त धाव. एक दडपण असतं ते पाहायला मिळालं या गोलंदाजाकडून, कारण चौकारानंतर एक अतिरिक्त धाव. सुंदररित्या कव्हर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न, पण स्ट्रेट ड्राईव्ह खेळला गेला चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. 3 षटकाचा खेळ संपला आणि धाव फलकावर धावा लागल्यात 31, 31. 31 धावा धाव फलकावर. 3 षटकाच्या अखेरीस आता अखेरचं शतक कोणाच्या हातात? तुषार चौलकर कुठे असतील? व्यासपीठाकडे यायचंय. सुफियान. वैयक्तिक पहिलं संघाचं 4थं शतक हाताळेल, कारण की खूप धावा खर्च केल्या. पहिल्या शतकात धावा आल्या होत्या 17, दुसऱ्या शतकात धावा आल्या 6 आणि तिसऱ्या शतकात धावा आल्या
8. आता 4थं शतक आहे, हाणामारीचं शतक असतं ते शतक घेऊन आलाय सुफियान. सामना करेल मनीष, ज्याला जी जीवदान मिळालंय त्या संधीचं हा मनीष सोनं करेल का? कारण जेव्हा जेव्हा फलंदाला जीवनात मिळतंय तेव्हा तेव्हा त्यांनी सोनं केलंय, करावं लागतं. संधीचं सोनं केलं असं प्रत्येक वेळी एक मन असते. संधी प्रत्येक वेळी मिळत नाही, त्या मनीषला मिळाली सुप्यांचा सामना करण्यासाठी. सुंदर गोलंदाजी सुप्यांची आणि पंचांचा निर्णय वाईट द स्पेअर. आणि खरोखर खेळाडू ते आहे. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा तोच प्रयत्न. आता पंचां मनीषला वाटलं होतं की हाय वाईट होईल पण नाही, कारण गोलंदाज चतुर आहे, चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकतोय, मनीषला जकडून ठेवलंय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली सुप्यांची. 2 चेंडूचा खेळ संपलाय, 2 धावा खर्च केल्यात. दोन चेंडूचा खेळ संपलाय. सचिन सामना करेल तिसऱ्या चेंडूचा. सुप्या नाही गोलंदाजी मार्कवर, कव्हर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न, पंचांनी अपील फेटाळून लावली आणि विकेट किपरला चांगलं माहिती आहे की नाबाद आहे, अपील करण्यात काय अर्थ नाही. 3 चेंडूचा खेळ संपला. सचिन स्ट्रायकिंगला सुंदर गोलंदाजी करता, हा सुद्धा निर्धाव. 4 चेंडू निर्धाव आणि चांगली विकेट किपिंग पाहायला मिळाली. कमबॅक केलंय आयन बॉईज या संघाने, कारण पहिल्या षटकात 17 धावा आल्यानंतर असं वाटत होतं की खूप मोठा धावांचा पाठलाग करावा लागतोय की काय, पण चांगलं कमबॅक केलं या 3 गोलंदाजांनी. त्याच्यानं सुफियान शेवटचा गोलंदाज. आता ही स्वेअर पंचांनी वाईट घोषित केलाय, म्हणजे ही धाव तुमच्या खात्यात जोडली गेली. सचिन सुंदर इटा ठेवायचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव आली, क्षेत्ररक्षक होता अज्ञात, कारण गेल्या वेळी त्याने क्षेत्ररक्षण करताना एक चौकार दिला होता. जर रनिंग बिटवीन चांगली असते चौकार सुद्धा आडला असता. मनीष अंतिम चेंडू, सुंदर गोलंदाजी, काय गोलंदाजी पाहायला मिळाली सुफियांची. धाव संख्या झाली 4 धावा खर्च केल्या सुफियानने, त्याच्यामध्ये 2 वाईट, 2 अतिरिक्त धावा दिल्यात, म्हणजे जवळजवळ बॅट मधून धावा दिल्यात फक्त 2. सुफियान एक चांगला गोलंदाज. 35 धावा धावपळ करावं लागले, 36 धावांची गरज आहे रियान. 24 चेंडू आणि 36 धावांची गरज. चल रियान, थोडं फास्ट करायचं विनंती असेल तुम्हाला. धावफळकर धावा लागल्यात. चला, अय्यान बॉयज विरुद्ध किंगकोळी बरडगोल. अय्यान बॉयज संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. या दरम्यान किंगकोळी बरडगोल संघाने 35 धावा धावफलकावरती लावल्या. निर्धारित 4 षटकांमध्ये 35 धावा धावफलकावरती लावल्या, तर 36 धावांची गरज आता अय्यान बॉयज या संघाला. आता मात्र आपण घेतलेला निर्णय कितपत योग्य आहे हे सिद्ध करावं लागेल अय्यान बॉयज या संघाला.
तर आपला निर्णय कितपत योग्य आहे हे सिद्ध करावं लागेल. या मैदानावर 36 धावांची गरज आहे. तर भरडकोल संघाने एवढी मोठी धावसंख्या उभी केली. भरडकोल संघाबद्दल सांगायचं झालं ना जिथे भावेश, तर गेली 4 पर्व एकही पर्वात अजूनपर्यंत किंगकोळी भरडकोल हा संघ या मैदानावर अजूनपर्यंत क्वालिफाय झालेला नाहीये. एवढा मोठा तगडा संघ ज्यांनी 50,000ची टुर्नामेंट आपल्या नावावर केली, 1,00,000ची टुर्नामेंट सुद्धा आपल्या नावावर केली. पहिला सायकलमॅन श्रीवर्धन मधील सुद्धा याच संघात आहे रुचित पाटील. मात्र या मैदानावर अजूनपर्यंत क्वालिफाय सुद्धा होऊ शकलेला नाहीये. असा हा संघ पुन्हा एकदा त्याच जिद्दीने त्याच ताकदीने 5व्या पर्वात सुद्धा उतरलाय. मात्र त्यांना पुन्हा एकदा पराभवाची धूळ चाकण्यासाठी सज्ज आहे तो अय्यान बॉयज संघ. मुबीन शेख स्ट्राईक एंडवर, तर त्याची साथ देण्यासाठी रियान नॉन स्ट्राईक एंडवर, तसेच रुचित ज्यांनी आपण पाहिलं असेल साईकृपा प्रीमियर लीग मध्ये महाड सारख्या संघाला जागेवर गारद केलं होतं, तोच रुचित पाटील बॉलिंग मार्कवर आपल्याला दिसतोय. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळाला मुबीन शेख साठी. रुचित याचा सुंदर फटका, चांगला फटका. मुबीन याचा एक देखणा स्ट्रोक कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. मिळतील तब्बल 4 धावा. पहिला चौकार आपल्याला चौकारच्या मदतीने खातं उघडताना दिसला मुबीन आणि रियान जर भावेश शेवटपर्यंत जर खेळपट्टीवर राहिले तर नक्कीच आपल्या संघाला विजयाकडे नेऊन पोहोचवतील. पुन्हा एकदा मोठा फटका. मात्र हातात गेल्या गेल्या मुबीनने रियानला कॉल केलं की थांब, आपण फटका कुठं मारतोय याच्यावर महत्व नसतं, तर आपला फटका खेळाडूच्या हातात जातोय का ते सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं असतं. आणि आता मात्र दांडी गुल, मुबीनला माघारी परतावं लागतंय. एक मोठा फलंदाज बाद झाला अय्यान बॉयज संघाचा. मुबीनची जागा सांभाळण्यासाठी जाते तो साबीर. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, शेवटचा चेंडू बाकी. रुचित याचा धावसंख्या तिथेच थांबलेली 4 धावांवर, जो मुबीनने चौकार ठोकला होता. पुन्हा एकदा एक स्टेट ड्राईव्ह, खणखणीत चौकार साबीरच्या बॅट मधून. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 8 धावा. प्रत्येक षटकामागे 9 धावा बनवायच्या होत्या अय्यान बॉयज संघाला. त्याच्यातील सुरुवात चांगली केली, 8 धावा तर बनवल्यात अय्यान बॉयज संघाने. मनीष दुसरं षटक हाताळण्यासाठी पंचांच्या उजव्या बाजूने आणि स्वतःच्या उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी. पहिला चेंडू, सुंदर चेंडू. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली चेंडूने आणि रियानला काय तो चेंडू समजला नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा रुचितने थोडासा बदल केलाय. दुसरा चेंडू मनीष याचा रियानसाठी. काय फटका आहे, मात्र यशस्वी होऊ दिला नाही उमेशने. तो चेंडू अडवला आणि एका धावेवर समाधानी व्हावं लागलं अय्यान बॉयज संघाला. धावसंख्या पोचते ती 9 धावांवर. पुन्हा एकदा चांगला फटका, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण सचिन याचं. मात्र पुन्हा एकदा 1 धावेपासून अडवू शकत नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक दुहेरी अंकामध्ये 10 धावा.
अय्यन बॉयज संघाला संधी आहे हा सामना जिंकण्याची. रियान आणि साबिर जर मैदानावर खेळपट्टीवर उभे राहिले तर, आणि हा झेल सोडलाय म्हणतो तोच रियानला बाद करण्याची संधी राजूकडे आली होती, मात्र राजूने ती संधी गमावली. काय फटका, पुन्हा एकदा हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न, मात्र अजूनपर्यंत रियानला यश काही येत नाहीये. फटकेबाजी चांगली होते रियानकडनं. शेवटचा चेंडू बाकी मनीष याचा साबिर साठी. साबिर काय करेल या चेंडूवर, आणि मोठा फटका मारण्याची संधी. धावसंख्या पोहोचते ती 11 धावांवर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा. सुंदर फटका रियान याचा, याच फटक्याची वाट बघत होता. धावसंख्या पोहोचते ती 17 धावांवर. 1 चेंडू आणि 17 धावा. पुन्हा एकदा रियान, चांगला फटका रियान याचा. मोहम्मद सुद्धा त्याची साथ देतोय. 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 18 धावांवर. 2 चेंडू आणि 18 धावा, म्हणजेच अजूनपर्यंत 10 चेंडू आणि 18 धावांची गरज. मात्र रियान जोपर्यंत मैदानात खेळपट्टीवर खेळताना दिसतोय तोपर्यंत या सामन्याचं आपण प्रेडिक्शन जितेश काहीच नाही म्हणू शकत. हा सामना एवढं मात्र नक्की की हा सामना एकतर्फी होणार नाहीये. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीने, तेवढ्याच जिद्दीने, तेवढंच मनोबल घेऊन उतरलेत मैदानात. एकमेकांविरुद्ध खूप सामने खेळलेत हे दोन संघ, आणि त्याच्यामध्ये दोन्ही संघांचे प्लस आणि मायनस पॉईंट नक्कीच दोन्ही संघांना माहिती आहेत. पुन्हा एकदा फटकेबाजी वारंवार पाहायला मिळते. मोहम्मद सुद्धा चांगली खेळी करताना आपल्याला दिसतोय. मात्र मोहम्मदचं काम मला वाटतं एवढंच आहे की मोहम्मदने रियानला जास्त चेंडू खेळायला देणं हे मोहम्मदचं काम आहे, आणि रियानचं काम आपल्या संघाला पुढे पोहोचवण्याचं आहे. मात्र जो विश्वास मोहम्मद रियानवर दाखवला जाईल तो विश्वास रियान पूर्ण करेल का हे सुद्धा बघायला मिळेल आपल्याला. ते येणाऱ्या 9 चेंडूमध्ये कळेल. चौथा चेंडू सचिन याचा रियानसाठी. पुन्हा एकदा स्वैर चेंडू. धावफलकावरती धाव लागते. 20 धावांवर धावफलक पोहोचलंय. अजूनपर्यंत 9 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे अजूनपर्यंत विजयासाठी. आणि आता मात्र आत्महत्या केली ती रियान याने.
ज्या फांदीवर बसला तीच फांदी तोडण्याचं धाडस केलं आणि रियानला माघारी परतावं लागलं. सुफियान फलंदाजीसाठी आलाय. दोन चेंडू अजूनपर्यंत बाकी आहेत सचिन याचे. जर मनीषचं षटक जर 3 धावांचं पडलं नसतं, मनीषचं जर षटक थोड्याशा 2-3 धावा जर जास्त आल्या असत्या तर नक्कीच महाग ठरलं असतं भरडकोल संघाला. सचिन, 5वा चेंडू सचिनचा. सुफियानसाठी पहिला चेंडू. पुन्हा एकदा पंचांनी हात फलकावलेत. धावसंख्या पोहोचते ती 21 धावांवर. सुफियानकडे सुद्धा क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. त्याच्यातीलच एक मोठा फटका बाहेर पडला आउट ऑफ द बॉक्स. सुफियान माघारी परतलाय आणि आता मात्र जी काही आशा अय्यान बॉयजची आहे ती या एका फलंदाजावर टिकून आहे, तो म्हणजे अरबाज टोलकर. फलंदाजीसाठी शेवटचा चेंडू सचिन याचा. सचिन महागडा ठरलाय मात्र गडी सुद्धा मिळवलेत सचिनने. चला दर्यावरती नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय. चांगला फटका, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. मिळेल फक्त 1 धाव. 30रं षटक संपलं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती 22 धावा. म्हणजेच विजयासाठी 14 धावांची गरज. मी म्हणालो होतो की सचिन थोडासा महागडा ठरलाय. सचिनने या षटकामध्ये 10 चेंडू हाताळले आणि 10 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या आणि 2 गडी सुद्धा मिळवले. मला वाटतं या स्पर्धेतील पहिला गोलंदाज की ज्यांनी 10 चेंडू हाताळले. आता मात्र धावसंख्या पोचले ती 22 धावांवर. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. मात्र अशक्य असं काहीच नाहीये क्रिकेटमध्ये. आपण अशक्य म्हणू शकत नाही. आता स्वतः कर्णधार संकेत गोलंदाजीसाठी आलाय. जबाबदारी स्वतःवर घेतली संकेतने, कर्णधाराने, आणि पंचांना आपल्या जागेची खूण देऊन अरबाजसाठी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. पहिला चेंडू संकेताचा. मोठा फटका. अरबाज याचा गचाळ क्षेत्ररक्षण. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून गेलेला चेंडू सीमापार. धावा मिळतील 4. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 26 धावांवर. म्हणजेच 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. पुन्हा एकदा सामन्याचा तराजूचा काटा झुकलाय. पुन्हा एकदा अय्यान बॉयजच्या बाजूने तराजू झुकलेला दिसतोय. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. मी मगाशी म्हणालो होतो की आता जी काही आशा अपेक्षा अय्यान बॉयजची आहे ती या फलंदाजावर अवलंबून आहे, अरबाज टोलकर. आता आपल्या संघाला जर विजय मिळवून द्यायचा असेल तर अरबाजला काहीतरी करावं लागेल आणि जर भरडकोल संघाला जिंकायचं असेल तर क्षेत्ररक्षकांना क्षेत्ररक्षण करावं लागेल. फुलटॉस चेंडू आणि फलंदाज बाद. बॉक्स क्रिकेटमध्ये जिथे फुलटॉस चेंडू म्हणजे फलंदाजासाठी ॲडव्हान्टेज असतो, मात्र त्याचा फायदा अरबाजने उचललेला नाहीये आणि अरबाज माघारी परतलाय. त्याची जागा सांभाळण्यासाठी फलंदाजीसाठी गेलाय तो. अदनान. पाच गडी बाद झालेत आतापर्यंत. अदनान 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. अजूनपर्यंत काहीही घडू शकतं क्रिकेटच्या मैदानावर. चार चेंडू 10 धावा. संकेत विरुद्ध अदनान. मोहम्मद साथ देण्यासाठी उभा आहे. 1 धाव नक्कीच मिळते. आता मात्र 3 चेंडू आणि 9 धावा.
3 चेंडू आणि 9 धावांची गरज. मोहम्मद आलाय स्ट्राईक एंडवर. मोहम्मद 2 चौकार ठोकेल का संकेतच्या गोलंदाजीवर. हलक्या हाताने खेळून काढलाय. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. डिक्लेअर झोन मध्ये गेलाय चेंडू. आता मात्र 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. म्हणजेच आदनानला दोन्ही चेंडूवर 2 चौकार ठोकावे लागतील आणि हे आदनान करू शकतो. संकेत आदनान षटकार टोकून बाद झाला. 1 चेंडू 8 धावांची गरज. विकेट 6 गेलेत. अब्दुल्ला काहीही करू शकतो. शेवटचा चेंडू बाकी. जरी शेवटचा चेंडू बाकी असता मला वाटतं अब्दुल्लाने विचार पण केला नसेल की मला बॅटिंग मिळेल. मात्र अब्दुल्ला फलंदाजीसाठी मैदानावर उतरलाय. सामना जिंकलाय तो भरडकोल संघाने. चला भरडकोल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तत्पूर्वी आपण या सामन्याचा सामनावीर घोषित करतोय. तो म्हणजे मी गोविंद धरणकर यांना विनंती करतो. आपण या सामन्याचा सामनावीर द्यायचा आहे. सामनावीरचं मेडल परिधान करायचं आहे. आणि या सामन्याचा सामनावीर आहे ज्यांनी आपल्या फलंदाजीतून 2 चौकार ठोकून आपल्या संघासाठी 11 धावांचं योगदान दिलं आणि आपल्या षटकामध्ये 8 धावा खर्च करून ज्यांनी 1 गडी मिळवला असा किंग भरडकोल संघाचा कोहिनूर हिरा रुचित पाटील याला आपण सामनावीर घोषित करतोय. चला रुचित आपण सामनावीरचं मेडल गोविंद धरणकर यांना मी विनंती करतो. आपण सामनावीरचं मेडल परिधान करायचं आहे आणि त्यानंतर लगेचच टॉस करून घ्यायचं आहे. चला कॅप्टन संकेत आपण यायचंय लगेच. दर्यावर्दीचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि चला त्यांना मेडल परिधान करायचं आहे. त्यानंतर टॉस होईल. अभिनंदन रुचित. मी काय बोलते दर्यावर्दी चषकामध्ये मला वाटतं रुचित असा केलास तुम्ही. हॅलो 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 तर रुचित हॅलो हॅलो ओके. रुचित काय म्हणशील. दर्यावर्दी चषक पर्व 5वं या मेडलसाठी तुला 5 वर्ष घालवावी लागली. पहिल्यांदा या मैदानावर तुला मॅन ऑफ द मॅच मिळाली. काय म्हणशील.